दूध पाज मी मला अशी फेकतो आपण बच्चाला, त्या बच्चा हसतो वर जाऊन, पण तो घाबरत नाही की मला मम्मीने असं वर फेकला आणि मला झेलते की नाही. आणि त्याला माहिती असते की मला झेलणारा तो आहे. तसं भक्ताला एक शाश्वती असते की माझा परमेश्वर मला आहे, मला कोणाची भीती नाही. म्हणून त्या घराला श्राप त्यांच्या कुकर्माचा झाला. म्हणून ज्याने त्याने आपल्या आपल्या घरी लेकरा बाळांना चांगले संस्कार द्या. नुसतं पैसा लावून, प्रॉपर्टी आणि पैसा लावून, त्यांना कॉन्व्हेंट आणि पैसा लावून त्यांना अमेरिका, लंडन, जापान इथे तिथे पाठवू नका. तुमचे कोणीच नाही ते, फक्त तुमचं नाव आहे. पण तुम्ही फार मोठेपणाने सांगता कॉलर माझा हा मुलगा की नाही आमका झाला, तो लंडनला असतो, पण तुमचा नसतो. एवढा अंदर तुमच्या घरात केलेला ते, मनामध्ये घर केलेला ते, तुम्ही दुःखी असता. आणि शेवटच्या वेळेला सुद्धा तो म्हणतो पप्पा 50,000 तुमच्या बँकेत टाकले, शेवटची व्यवस्था सांगून द्या कोणाला तरी आतापासून. तो तुम्हाला पाणी पाजायला येते, सेवेला येते, देवधर्म काय करणार. म्हणून त्याला हिंदी संस्कृती, जे हिंदूंची संस्कृती आहे, जे धर्माची संस्कृती आहे, ज्याच्यात भागवत आहे, श्रीकृष्ण गीता आहे, ज्याच्यामध्ये विदुर गीता आहे, ज्याच्यात अवधूत गीता आहे, त्याच्यामध्ये अनेक पुराण आहेत. आपल्या मानवा पंथामध्ये तुमची सर्वांची जिंदगी खतम होऊन जाईल यापेक्षा जास्त ग्रंथ आहेत. कारण हा साहित्य ग्रंथाचा आधाराने बनलेला पंथ आहे. हा काही आमच्या टेकाचा नाही आहे, एऱ्या गव्हाणाचे नव्हे, हे तर पाहिजे जातीवंत. हा ज्ञानयुक्त पंथ आहे, हा धर्मयुक्त पंथ आहे, हा प्रतिष्ठेचा घडलेला पंथ आहे. हा नुसता अंधश्रद्धेचा पंथ नाही आहे. म्हणून ज्याने त्याने घरी काहीतरी धार्मिक ग्रंथ उघडा, भगवद्गीता ठेवा, त्याच्यामध्ये भागवत ठेवा, त्याच्यासोबत चरित्र ठेवा. ते लेकरांना शिकवा. लहानपणापासून त्यांना खाऊ घालताना मोबाईल नका देऊ हातात. त्यांचे संस्कार घडवा, म्हणजे उद्या तुमच्या संस्काराचा हा वाचा लाभून येईल. प्रत्येकाने प्रयत्न करा, आपल्या बच्चाला बच्चा नाही माणूस बनवा. नुसतं लाड, एक एक मुलगा, एक एक मुलगी ते डोक्यात बसलेले असतात. आपण सारखे आम्ही जातो ना, ये ना दंडोत करणार, ये ना दंडोत करणार, ये ना दंडोत करणार, आम्ही निघून जातो. तो दंडोत करायला येत नाही म्हणजे काय संस्कृती शिकवली तुम्ही? की घरी आलेल्या पाहुण्याच्या पाया पडावं लागते. ही मराठी आहे ना पद्धत. मी पाहते ना, एका पाहुण्याच्या पायाने पडत लगेच सासू सासरे नणदा भावया जे काही मोठे असतात सर्वांच्या पाया पडतात. मला फार आनंद वाटतो की हे संस्कृती अजून चांगली. एकाला पाणी नाही देत, सर्वांना देतात. जे सोबत बसलेले आहेत पाहुणे बैठक मध्ये सर्वांना पाणी देतात. ही संस्कृती आहे. तो हात जोडून तेव्हा असा बाजूला उभा राहतो की मी सेवेसाठी उभा आहे. मुलगा नोकर तर नोकर असतात, पण मुलगा का माझे पण अतिथी आहे. काय घरी मी दिल्लीला गेली माझ्या शिष्याकडे, तिचा पती काय म्हणे की एक नाही माझ्या तुमची शिष्याला घडते हे डेकोरेशन करणं, हे पायघडी टाकणं, फुले लावणं, दिवे लावणं, हे तिला आवडते. मला हे वरवडे दाखवता येत नाही. म्हणजे हे ओव्हर ऍक्टिंग आहे, हे शो मला नाही दाखवता, मी मनातून प्रेम करतो. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. थोडी वेळ झाली, आमच्या सर्वांचा नाश्ता आला. नाश्ता झाला, त्याने घेतला, त्याच्या पोराने घेतला माझ्यासमोर. त्याच्या तोही माझ्या शिष्य आहे. पोराने आपली प्लेट नेली, बाप्पाची नेली. सर्वंट होते 12. तो होते स्वयंपाक घरात. कोणी कपडे धुणारा, कोणी सफाई करणारा, कोणी भांडे घासणारा, कोणी स्वयंपाक करणारा, कोणी वर, कोणी खाली, कोणी लेकरासाठी, कोणी गाडीसाठी. 12 घरात नोकर आहेत. पण मी असताना तो माझा शिष्य माझा नोकर आहे. त्याने बाप्पाची प्लेट नाही घेतली. थोडी वेळानंतर मग मी म्हणली हा कोण आहे तुमचा? म्हणे मुलगा. तुमच्यापेक्षा लहान की मोठा? म्हणे लहान. तुमची रिस्पेक्ट करतो? हो म्हणे. म्हणे किती? आप आते हो तो उठता है क्या? खड़ा होता है क्या? पापा हॅलो पापा, गुड मॉर्निंग पापा, काहीतरी म्हण ना. अरे झोपेतून उठतात, उठल्याबरोबर मोबाईलला बोट लावता. यांना बोट लावा ना, ते तुम्हाला जन्म देणारे आहेत. त्यांच्याकडे हात जोडत नाही. जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम, काहीतरी म्हणाव. काहीच नाही. ते घर आहे की स्मशान आहे? जिथे पुढे म्हणलं तुम्हाला मुलगा छोटा है ना, उसने खाना खाने के बाद अपनी प्लेट उठाई. आप रिस्पेक्टेड थे, आप उसके बड़े हैं, आदरणीय हैं, आपकी प्लेट क्यों नहीं उठाई उसने? ऊपर ऊपर से दिखाता है ना मैं बेटा हूँ. कुछ तो करना पड़ता है, कुछ बोलना भी पड़ता है. पापा कहना पड़ता है. हेलो पापा, हेलो इतना कह दो तो दोस्त भी है, बच्चे भी हैं. किसको कह रहे हो? उसकी तरफ देखना भी पड़ता है. ये किस लिए इंद्रिय दिए हैं, किस लिए शरीर दिया है इतना? इसको सब जगह इस्तेमाल करो. सुनो भी,
बोलो भी, देखो भी, दिल से बोलो, प्यार से बोलो, वो आपका तब रिस्पेक्ट करेगा। और उसका कर्तव्य था, आपकी प्लेट आप पहले खाली हुई थी, उसने क्यों नहीं उठाई? ऊपर ऊपर से था ना आपका बेटा में,